महावचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वीर बाल दिवस या दिनाचं महत्त्व जाणून घेऊया. गुरु गोविंद सिंह जी असं म्हणतात, चिड़िया नाल में बाज लड़ावा, चिड़िया नाल में बाज लड़ावा, गिंद्राणों में शेर बनावा, गिंद्राणों में शेर बनावा, 1.25 लाख से एक लड़ावा, 1.25 लाख से एक लड़ावा, तान गोविंद सिंह नाम धारवा. इसका मतलब यह है कि यदि हमें आत्मविश्वास हो, गुरु गोविंद सिंह जी कहते हैं कि हमें आत्मविश्वास, खुद की ताकत की यदि हमें पहचान हो तो क्या हो सकता है, चिड़िया भी बाज से लड़ सकती है, गिंद्रा भी, गिधड़ भी शेर बन सकता है और अकेला 1.25 लाख से लड़ सकता है. इतनी विश्वास, आत्मविश्वास में, खुद पर विश्वास में ताकद होती है. खरोखरच गुरु गोविंद सिंगाच्या ह्या ओळी मानवी जीवनामध्ये मानवाचं भय दूर करणारे आहेत. ह्या ओळी जीवन जगत असताना स्फूर्ती देतात. निराश झालेल्या माणसामध्ये आशेचा संचार निर्माण करण्याचं काम त्या ओळी आहेत. चला तर मग वीर बाल दिवसाचं आपण महत्त्व जाणून घेऊया. सरसा नदीवर जेव्हा गुरु गोविंद सिंग यांचे कुटुंब विभक्त होत होते, तेव्हा गुरु गोविंद सिंग यांच्याबरोबर त्यांचे थोरले साहेबजादे अजित सिंग व जुजार सिंग सोबत होते. तर दुसरीकडे गुरु गोविंद सिंग यांची आई माता गुजरीजी यांच्यासोबत धाकटे साहेबजादे जोरावर सिंग व फतेह सिंग सोबत होते. पुढे काय झालं, चमकौरच्या युद्धामध्ये गुरु गोविंद सिंगचे थोरले साहेबजादे अजित सिंग व जुजार सिंग यांना वीरगती प्राप्त झाली. तर इकडे माता गुजरीजी आणि साहेबजादे जोरावर सिंग व फतेह सिंग यांच्यासोबत कोणीही नव्हतं, एकही सैनिक नव्हता. परत कुटुंबाकडे जाऊ यांची आशा सुद्धा नव्हती. मग त्यांना वाटेत जात असताना गंगू नौकर भेटला, जो की त्यांच्या गुरुमालाची पूर्वी सेवा केलेला होता. गंगू नौकरानं माता गुजरीजींना ओळखलं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही निश्चिंत राहा, मी तुम्हाला एक ना एक दिवस तुमच्या कुटुंबाची भेट घालून दे. पण गंगूच्या ओठात आणि पोठात वेगळं होतं. त्याने लगेच ही बातमी त्या प्रांताचा जो सुभेदार आहे त्याला वजीर खानाला कळवली आणि त्याच्या मोबदल्यात वजीर खानाला त्याला सोन्याच्या मोहरा दिल्या. आणि लगेच दुसऱ्या दिवशी मुघलांचे सैन्य माता गुजरीजी आणि छोटे साहेबजादे यांना पकडून त्यांनी एका थंड ठिकाणी ठेवलं. दुसऱ्या दिवशी जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांना दरबारात हजर करण्यात आलं वजीर खानासमोर. आणि सैनिकांनी सांगितलं की वजीर खानासमोर नतमस्तक मुजरा करा. या दोन्ही गुरूंच्या पुत्रांनी नकार दिला आणि त्यांनी सांगितलं आम्ही नतमस्तक होतो केवळ त्या अकाल पुरुषासमोर आणि आमच्या पित्यासमोर. वजीर खानाचा पारा चढला. त्यांनी परत सांगितलं, यांना म्हणलं की इस्लाम कबूल करा, नाहीतर तुम्हाला देहदंडाची शिक्षा होईल. इस्लाम कबूल करा म्हटल्यानंतर त्या दोन्ही गुरुपुत्रांनी, साहेबजाद्यांनी एकच वाक्य म्हटलं, जो बोले सो निहाल सत श्री अकाल, जो बोले सो निहाल सत श्री अकाल, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह. असं म्हटल्यानंतर वजीर खानानं त्याचा तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा द्या असं त्यांना ठोठावलं. पण त्या दरबारातील काही ज्येष्ठ मंडळींनी सांगितलं, एवढ्या 7 वर्षाच्या 9 वर्षाच्या बालकांना हे शक्य नाही, हे देणं योग्य नाही. तर नंतर मग याच्यावर पर्याय काय. अजून त्यांनी बालकांना सांगितलं, तुमचा जीव तुमच्या हातात आहे. पण त्या गुरुपुत्रांनी त्यांच्या समोर मृत्यूचं भय नव्हतं, कारण ते आपल्या धर्मावर ठाम होते, आपल्या तत्वाला ठाम होते. आणि शेवटी या वजीर खानानं त्यांना भिंतीमध्ये बांधून टाकलं, काढलं. आणि अशा पद्धतीनं त्या छोट्या साहेबजाद्यांना वीरगती प्राप्त झाली. इकडे ही बातमी माता गुजरीजींना कळल्यानंतर त्यांना सुद्धा वीरगती प्राप्त झाली. धन्य ते गुरु गोविंद सिंग, धन्य त्यांचे ते 4ही साहेबजादे
त्यांना आजच्या या वीर बालदिनी शतशत नमन. सत श्री अकाल.